हा आहे स्वातंत्र्यवीर सावरकर चौक. याला तांदूळ बाजार असं पण म्हटलं जातं ह्या संगमेरमध्ये. आणि त्याच्याच शेजारी लागते हा भैयाचा बघा गाडा. आणि ह्या गाड्यावर हा भैया वडापाव, भजेपाव आणि रगडा वडा असे हे 3-4 आयटम विकत असतो. तर चला आज आपण इथं वडापाव टेस्ट करणार आहोत. ह्या वडापावसोबत हा दादा कोणकोणत्या चटण्या वगैरे देतो आणि वडापाव हा कितीला आणि कसा असतो हे बघूया. हॅलो. बरं चालेल. जायचं तुम्हाला इथंच मित्रांनो, माऊली वडापाव यांचा वडा आलेला आहे. वड्याची साईज तुम्ही बघू शकता. वडा अगदी मोठ्या साईजचा आहे, क्रिस्पी आहे वरून आणि सोबत पाव दिलेले बघा. आणि यांची जी स्पेशालिटी आहे ना चटणीमध्ये, तर असा हा घाटी मसाला टाईप, मुंबईमध्ये याला घाटी मसाला म्हणतात, असा हा लाल मिरचीचा मसाला दिलेला आहे बघा. आणि सोबत देतात यांची चिंचाची चटणी, इमली चटणी. चला आपण ह्या वड्याला ट्राय करूया. बघा हे चटणी ना, तुम्ही आधी हे पावावर अशी टाकायची बघा. चटणी अशी पावावर टाकल्यानंतर याच्यावर असा वडा ठेवायचा आणि पाव असा फोल्ड करायचा बघा. आणि ही आपली पहिली बाईट माऊली वडापावची. जबरदस्त. आता आपण चिंचेच्या चटणीचं बुडून बाईट करूया बघा. जबरदस्त वडापाव इतका क्रिस्पी फ्राय केलेला आहे यांनी. आतमध्ये चटणी वगैरे भरपूर आहे बटाट्याची, तुम्ही बघू शकता. आपण निम्मा वडा संपवला ऑलरेडी, तरी चटणी वगैरे एकदम मस्त अशी दाबून भरलेली यांनी. आणि हा जो घाटी मसाला आहे लाल मिरचीचा, हा नक्कीच ह्या वड्याचा साथ देतो आहे. ह्या वड्याची टेस्ट वाढवण्याचं काम करतो आहे हा घाटी मसाला. आणि चिंचाची चटणी ही आंबट गोड, हे तुम्हाला याच्यात गोड, तिखट, आंबट सगळा टेस्ट येतो आहे. आणि ह्या वड्याची प्राईस बघा, फक्त 20 रुपये ठेवलेली दादानी. माऊली वडापाव, संगमेरच्या रंगार गल्ली, तांदूळ बाजार, इथे तो 20 रुपयामध्ये. आणि दादाचं दुकान सकाळपासून रात्री 8-9 वाजेपर्यंत असतो. दादा ह्या मसाल्यामध्ये काय काय असतं तसं? आलं, लसूण. अच्छा, तेल, मीठ, मिरची, आलं, लसूण म्हणजे सगळंच असतं. ओके. आणि आम्ही घरगुती पद्धतीने घरी बनवतो. अच्छा, म्हणजे घरगुती असतं सगळं. आणि बघा पूर्ण ह्या चटण्या वगैरे, मसाले वगैरे हे सगळे यांचे घरगुती असतात. त्याच्यामुळं त्याच्यामध्ये एकदम ऑथेंटिक असा टेस्ट येतो ह्या चटणीचा, मसाल्याचा आणि चिंचाच्या पुढचा. तर चला आपण हा वडापाव फिनिश करूया आणि भेटूया आणखीन संगमेरच्या एका नवीन ठिकाणी. बघूया काय तिथं वडापावबरोबर सर्व करतात. आपण पोहोचलो ह्या संगमेरच्या मेन रोड ह्या ठिकाणी. आणि मागं जसं बघत आहात तुम्ही, हे आहे पंचारिया वडापाव. ह्याच मेन रोडला संगमेरचं मार्केट रोड पण म्हटलं जातं. आणि ह्या मार्केट रोडला जेवढे पण बाजार करायला येतात, खरेदी करायला येतात, कपडे वगैरे, हे सगळेच ह्या पंचारिया नाश्ता सेंटरला व्हिजिट करतात, यांचा वडापाव वगैरे टेस्ट करतात. आणि ह्या वडापावसोबत जी चटणी किंवा अजून काय भेटणार आहे ना, तर त्याचं काय सिक्रेट आहे आणि ह्या पंचारियाला काय नावाने इथं ओळखलं जातं ना, हे पण तुम्हाला मी आत गेल्यानंतर सांगतो. तर चला आपण आधी आत बसून वडा घेऊया.
जेव्हा पण आले तर तुम्हाला फ्रेश आणि गरम गरमच वडा इथं मिळतो. भरभरून अशी चटणी भरून हा वडा तयार केलेला असतो. म्हणूनच ह्या पंचाऱ्याच्या वडापावला जास्त डिमांड आहे. हा वडापाव खास ते देतात ना, तर त्या वडापावची जी जान आहे बघा ती आहे यांची चटणी. ही चटणी दही वगैरे आणि मसाले वगैरे याच्यापासून बनवलेले असतात. सोबत तुम्हाला मिरची लिंबू वगैरे भेटतं. आणि यांचं जे खास जे मी तुम्हाला सांगणार होतो ना सिक्रेट, जे बऱ्याचशा लोकांना इथं माहीत आहे, कारण ह्या संगमनेर तालुक्यातले जेवढे पण खेड्यापाड्यातले लोक इथं मार्केट करायला येतात आणि लग्नाचा जी खरेदी आहे त्याच्यानंतर तर खास म्हणजे इथं 50-100 लोकांच्या बैठका लागतात, ज्याला बस्ता असं म्हटलं जातं. कारण ते बस्ता खरेदी केल्यानंतर इथं येऊन ह्या वडापावचा आणि खास करून बघा ह्या लाडूचा आस्वाद घेतला जातो. तर हा लाडू जो आहे हा बस्त्याचा लाडू असं इथं म्हटलं जातं. बघा तुम्हाला आता मी ओपन करून दाखवतो. आपला जो बुंदी लाडू असता ना तसा हा लाडू नाही बघा, हा लाडू आहे वेगळा एकदम. या पंचारियाचा बस्त्याचा लाडू मोजलं जातं या संगमेरमध्ये. मला आपण आहे ना वडापाव ट्राय करूया. इथं वडापाव खायची पण आहे ना एक वेगळीच मेथड आहे, पद्धत आहे बघा. इथं वडा आहे ना हा पाव असा घेऊन चांगला असा घास बनवून याचा आणि ह्या चटणीमध्ये असं डीप करावं लागतं बघा. जी चटणी आहे यांची दह्याची स्पेशल, असं डीप करून ह्या वडापावच्या भाजीमध्ये ना मसाले इतके जबरदस्त आहे यांच्या. खूप आपलातून टेस्ट येतं ह्या वडाच्या भाजीतून. वडावरून क्रिस्पी लागतो आहे आणि चटणी ही जी आहे ना ही इतकी मऊ लागते बघा. पूर्ण अशी स्मॅश केलेली आहे बटाटा, इतकी मऊ लागते. या वडाची टेस्ट आहे ना वाढवण्यासाठी ही जी चटणी आहे ना ही डबल काम करते बघा. म्हणून ह्या पंचाऱ्याच्या वडापावला खायला जे लोक आले ना तर ते चटणी जास्त खातात. काय वडापाव तर खातातच, पण ह्या चटणीमुळं 2-2, 3-3 वडापाव खातात लोक. एवढी ही चटणी यांची भारी आहे. एक चांगल्यापैकी ह्या बस्त्याचा लाडू त्याने वडापाव आणि चटणीचं कॉम्बिनेशन इथं पंचाऱ्यामध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. ह्या संगमेरमध्ये हीच ह्या पंचाऱ्या वडापावची खासियत आहे बघा. ह्या पंचाऱ्या वडापावची किंमत आहे 20 रुपये. सोबत तुम्ही मनसोक्त अशी चटणी खाऊ शकतात भरभरून. आणि ह्या लाडूची किंमत आहे 12 रुपये एका नगाची. या एकदा संगमेरच्या मार्केटमध्ये आल्यानंतर ह्या पंचाऱ्या हॉटेलला भेट द्या आणि ह्या वडापावला आणि लाडूला एकत्र कॉम्बिनेशनमध्ये चाका. तर चला मग याला फटाफट फिनिश करूया. ह्या चटणीचा आपण पण चांगला आस्वाद घेऊया, लाडूचा आस्वाद घेऊया आणि भेटूया तुम्हाला आणखीन एक संगमेरच्या नवीन ठिकाणी. तर मित्रांनो संगमेरातले 2-3 वडे ट्राय केल्यानंतर आपण पोहोचलो आहो या बसस्टँडच्या एरियाजवळ. जसं तुम्ही संगमेरचा बसस्टँड समोर बघू शकता. आणि हा जो रोड आहे ह्या रोडला नवीन नगर रोड असं म्हटलं जातं. आणि ह्या नवीन नगर रोडलाच हे चौपाटी वडेवाले आहे. आणि हे चौपाटी वडेवाल्याच्या इथं कढी वडा कसा भेटतो हेच आपण ट्राय करायला आलो आहो. तर चला मग आतमध्ये जाऊया आणि बघूया ह्या कढी वडाची कशी टेस्ट येते. संगमेरमध्ये कढीवडा स्टार्ट म्हणजे सुरुवात करावं ही कशी कल्पना सुचली तुम्हाला? ॲक्च्युली आपण हे 2014 पासून चालू केलेला आहे कढीवडा. 16 पदार्थांपासून हा कढीवडा तयार होतो आपला. याच्यात ड्रायफ्रूटचं प्रमाण जास्त असतं. कढी आपली थंड असते, वडा क्रिस्पी आणि गरम असतो. अच्छा, याच्यात 16 पदार्थ असतात. 16 पदार्थ असतात. ड्रायफ्रूट मध्ये काय काय येतं मग? त्याच्यात बदाम असतात, काजू असतात, त्याच्यानंतर मनुके असतात, पिस्ता असतो, केशर असतं, बटाटा असतो, मिरची असते. हे सगळ्या पदार्थांपासून हा कढीवडा तयार होतो. त्यामुळे आपण याला ड्रायफ्रूटचा कढीवडा म्हणतो. बघा आपण आहे ना वडा हा कढीमधून बाहेर काढलाय. बघूया आपण नक्की याच्यात ड्रायफ्रूट वगैरे आणि मसाला कसा आहे ते. रेड कलरचा मसाला असतो. बघा रेड कलरचा मसाला आहे. अच्छा, ड्रायफ्रूट हे सगळे बारीक करून टाकलेले आहे का अख्खे अख्खे? बारीक करून टाकले. अच्छा, बारीक करून टाकले. बघा जसं दादानी सांगितलं ना का वडा हा गरम असतो, क्रिस्पी असतो, कडक असतो आणि कढी ही गार असते. असा हा कढीवडा आहे यांचा ड्रायफ्रूट युक्त. चांगला मस्त असा ह्या कढीचा सुगंध पण येतोय. आपण बाईट लावूया या कढीवड्याची.
ड्रायफ्रूट वड्याची बघा. वडा हा क्रिस्पी लागतोय, कढी ही गार आहे, म्हणजे गरम आणि गार ही खूप छान कॉम्बिनेशन ह्या संगमनेरमध्ये चालू केलं आहे यांनी. हे आपल्या संगमनेर बस स्टँडच्या जवळ नवीन नगर रोडला. आणि ह्या कढीवड्याची प्राईज आहे मात्र फक्त 30 रुपये. तर या नक्की ह्या चौपाटी कढीवड्याला ट्राय करायला, कारण आपल्या संगमनेरमध्ये ड्रायफ्रूटयुक्त काजू बदाम वगैरे असं युक्त पहिलाच हा वडापाव इथं भेटतो. हे कोणी खाल्ला आहे किंवा कोणी खायचा बाकी हे पण आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. ह्या चौपाटी वड्यावाल्याला व्हिजिट करा. मी ह्या कढीवड्याचा मस्त असा आस्वाद घेतोय आणि भेटतो तुम्हाला आणखीन एक संगमनेरच्या नवीन ठिकाणी. आपण पोहोचलो आपल्या या संगमनेरच्या बसस्टँडच्या अगदीच जवळ आणि मागं जसं तुम्ही पाहत आहात हे आहे राजबक्षी वडापाव. तर हा राजबक्षी वडापाव आपण खानिका शौकीनला ऑलरेडी कव्हर केलेला आहे अकोला तालुक्यात. तर ह्या अकोला तालुक्याचाच हा राजबक्षी वडापाव आपल्या संगमनेरच्या बसस्टँडजवळ आलेला आहे. बघूया या संगमनेरमध्ये राजबक्षी वडापाव या संगमनेरकरांना कसं भुरळ घालतोय. बशी तयार होते चालेल. चला बघा, राजबक्षीचा सगळ्यात सुप्रसिद्ध वडा आणि पाव आपल्याकडे आलेला आहे. आणि तसेच इथं हे बटाटे भजे आणि पाव हे पण खूप प्रसिद्ध आहे. आपण ते पण घेतलेले आहे ट्राय करायला. आणि त्याच्यासोबत जे मेन आहे ना, जसे आजच्या सिरीजला तुम्हाला जे दाखवायचं आहे. तर मित्रांनो, आपण या संगमनेरच्या सगळेच वडापाव आणि त्याच्यासोबत कॉम्बिनेशनला जे भेटणारे चटणी वगैरे जे आहे ते सगळं तुम्हाला ह्या सिरीजमध्ये दाखवलेलं आहे. आता तुम्ही ठरवा का तुम्हाला कोणत्या प्रकारचा वडा आणि कोणत्या प्रकारची चटणी एकत्र खायला आवडते. आता हे तुम्ही ठरवायचं आणि तुम्ही त्या स्पॉटला व्हिजिट करायचं. आपल्या चॅनलला अजून कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा प्लीज आणि बेल बटनला दाबा आणि आपल्या मित्रपरिवारापर्यंत शेअर नक्की करा. तर चला आपण ह्या संगमनेर टॉप लेवलच्या वडापाव आणि चटणीची सिरीज इथं थांबूया. चला मग भेटूया आणखी महाराष्ट्राच्या नवनवीन ठिकाणी. तोपर्यंत खात राहा, पेत राहा आणि मजा करा.